दलित, शोषित, पीडित अशा सर्व समाजाला एकत्रित करून 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी विश्वधर्माची निर्मिती केली। त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या लिंगायत समाजातील अनेक सदस्य उच्च पदावर पोहोचलेत। त्यामध्ये नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे। त्यांचा लिंगायत समाजाच्या बसव केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसंच महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्यावर कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठात विवेचन झालं। कोल्हापुरातील लिंगायत समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून बसव केंद्राच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यावर विवेचन केलं जातं। कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठात हा उपक्रम सातत्यानं सुरू आहे। तसंच बसवेश्वरांच्या वचनांप्रमाणे समाज बांधवांकडून दासोह देखील केला जातो। रविवारी सायंकाळी बसव वाचन या विषयावर प्राध्यापक महाजन यांनी मार्गदर्शन केलं। बिजवल राजाचे प्रधान असलेल्या महात्मा बसवेश्वरांनी तत्कालीन रूढी परंपरेवर टीका करत त्याला विरोध दर्शवला। तसंच त्या काळात महिला, दलित, पीडित, शोषित, वंचित घटकांवर अन्याय व्हायचा। या लोकांना एकत्रित आणून महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात विश्वधर्म अर्थात लिंगायत धर्माची स्थापना केली। या धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या शरणार्थींना त्या काळात सोसाव्या लागणाऱ्या यातना याविषयी माहिती दिली। महानंदा पाटील आणि संध्या वनगुत्ते यांनीही बसववचनांची महती शरण आणि शरणार्थींसमोर स्पष्ट केली। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या जागतिक लिंगायत महासभेच्या महिला राज्य अध्यक्षा सरलाताई पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, अर्चना चौगुले, महेश पाटील, पंचायत समिती सदस्य प्रियंका खोबरे, सारिका बटकडली या लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला। काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांची लिंगायत महासभेच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। गडिंग्लज कडगावचे सरपंच संजय बटकडली यांची तालुका अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली। तर दीपक खोबरे यांची हातकणंगले तालुका अध्यक्षपदी नेमणूक झाली। यावेळी राजशेखर तंबाके, विलास आंबोळे, बाबूराव तारळी, चंद्रशेखर बटकडली, विजय पाटील, यश आंबोळे यांच्यासह शरणार्थी उपस्थित होते।